भारतामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा डेटा म्हणतो की 50%हून जास्त महिला ह्या अॅनेमिक असतात, म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी असते. आणि हिमोग्लोबिन जर कमी असेल तर अशक्तपणा येणं किंवा वेगळे वेगळे आजाराला आपण प्रोन होतो. आपली इम्युनिटी, रोग प्रतिकार शक्ती कमी. वेगळी उपाय योजना आहे, उपचार अवेलेबल आहेत. पण आज मी इथे कोकणात आहे. कोकणातल्या इंटिरियरमध्ये एका गावामध्ये आहे. आम्ही एका होमस्टेमध्ये थांबलोय आणि घराच्या बाजूलाच हे शेवग्याचं झाड आहे. शेवगा ह्याला आयुर्वेदामध्ये शिग्रू असं म्हणतात. शेवग्याच्या शेंगा आपल्याला मुंबईमध्ये मिळतात, ज्या आपण भाजीमध्ये किंवा रस्त्यामध्ये टाकतो. पण ही शेवग्याची पानं जी असतात ज्याच्यामध्ये आयर्न, लोह हे खूप जास्त मात्रेमध्ये असतं. आणि बऱ्याचदा लोक म्हणतात की शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या, पण शेवग्याच्या शेंगापेक्षा शेवग्याची पानं ही जास्त गुणकारी असतात. त्यामुळे ह्या पानांची तुम्ही भाजी बनवू शकता. मेथीची भाजी जशी बनवतो तशी भाजी बनवून ह्या पानाचं सेवन करता येईल. पण लहान मुलांना स्पेशली हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नाही, म्हणून आम्ही त्यांना काय सांगतो की ही पानं घ्यायची, ही एका ओढणीवर पसरवून स्वच्छ धुवून ओढणीवर पसरवायची, त्यावर ओढणी झाकायची आणि उन्हामध्ये सनड्राय करायची आणि त्या पानाची मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची. मग हे पावडर, हे चूर्ण तुम्ही चपातीच्या पिठामध्ये किंवा आमटीमध्ये किंवा भाजीमध्ये मिक्स करू शकता आणि त्यातून तुम्हाला खूप भरपूर मात्रेमध्ये लोह मिळतं आणि रक्तामधलं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते. तर हा शेवगा.